आहे, देशामध्ये नरेंद्र मोदींना दुसऱ्यांदा निवडून दिलं, लोकशाही आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो. परंतु आता विधानसभेची निवडणूक आहे. आता तुम्ही 21 तारखेला व्यवस्थित घड्याळाचं बटन दाबा, मग त्याचं काय झालं ते तुला सांग. त्याचं नाही होतं बाजूला अजित पवार धोतर खेळायला निघाला. भल्ल्या भल्ल्याची वाट मी लावली. 55 दिवस झाले आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय. कोण देशमुख का कोणतरी हा बसलाय ना. पाणी सुटलं, पाणीच नाही तर काय सोडता, काय मुद्दा का तिथं. काय पोपटासारखा मिठू 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 बोलायला लागला. अरे विजय शिवतरे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघ. अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही तो, आणि त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देतो. अहो मुख्यमंत्री महोदय, तुमचं मुख्यमंत्री पदच राहणार नाही, कुठं कॅबिनेटला करायला लागेल. अहो कधी कधी ही कधी असा घसरायचा म्हणजे घसरतो. पवार साहेबांच्या बद्दल पण बोलतो. अरे पवार साहेब कुठं, तुझी अवकात काय, त्यांची अवकात काय. सगळं बाराचं 17 कोडीचं हे आपण एकाचे तोंडाने कडूचे पटलं तर घे भाव, नाही तर सोडून दे. गोड बोलून मारणारे रोजच भेटते. यांचे मंत्री बावचळून गेले. मध्ये एका मंत्र्याचं ऐकलं, वाचलं, म्हणले घरी घरपोच दारू करायची. यांच्या बापानी केली होती घरी बोल. आमच्या बरोबर राम कदम म्हणून आमदार आहे भाजपचा, त्याला तर लाज लज्जा शरमच नाही. सरळ म्हणतो, एखाद्या मुलाला मुलगी आवडली तर त्या मुलीला उचलतो आणि त्या मुलाच्या ताब्यात देतो. त्याच्या काही बापाच्या घरची मुलगी आहे. नारायणराव राणे काहीतरी काँग्रेसमध्ये होते, त्या पाठ्यानंतर राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्याचं तर असं झालंय, आगीतनं उठलून पोपट आहे. नंतर त्यांना सांगितलं किंवा तुम्हाला मंत्री करू, गाजर ही सरकार गाजर दाखवायला फार नंबर 1. कुणी काय आलं की गाजर दाखवलं. मी मागच कुठेतरी म्हणलो की यांची खूण आता ती कमळ काढून गाजर केली पाहिजे. मी बोलायला मागं पुढे बघत नाही. कुठे ह्यांच्याकडनं मला तिकीट मिळवायची काय, मला काही बाबा मला आमदारकीचं तिकीट द्या, आमदार मला उपमुख्यमंत्री करा, काही देवळातली घंटा तरी वाजवता येते का यांना. मला माहिती आहे माझं, मलाच त्या ठिकाणी मी देवळातली म्हणले बरं का.